तुम्हाला सगळ्यांचं अनुज कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत. तर श्रावण सुरू झाला आहे आणि आज आहे श्रावणातला पहिला दिवस आणि आजच आलेली आहे नागपंचमी. सो आजचा दिवस खूप खास आहे आणि आजचा माझा दिवस कसा जातोय हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला. सणाचा दिवस म्हटलं की सकाळपासूनच घरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते. रोजची कामं तर असतातच, पण सणाच्या दिवशी तीच कामं करताना सुद्धा मनामध्ये एक वेगळाच आनंद असतो. आज सगळ्यात आधी मी तयार झाले. सणाच्या दिवशी साडी नेसायला मला स्वतःला खूप आवडतं. आज मी येलो कलरची साडी, कॉटनची साडी नेसली आहे. मला वाटतं पिवळा रंग सणासाठी खूपच सुंदर आणि प्रसन्न वाटतो. तयार झाल्यावर आता पुढची तयारी होती ती म्हणजे देवपूजेची. सणाच्या दिवशी घरासमोर सुंदर रांगोळी काढली की पूर्ण वातावरणच बदलून जातं. रांगोळी खूप मोठी किंवा अवघड असण्याची गरज नाही, पण आपल्या हाताने काढलेली छोटीशी रांगोळीसुद्धा घराला खूप सुंदर लूक देते. रांगोळी झाल्यावर आता शिवपिंडीची पूजा करण्याची तयारी केली. श्रावणी सोमवार असल्यामुळे आज भगवान शिवाची मनोभावे पूजा केली. शिवपिंडीवर अभिषेक करताना मनात एकच विचार होता, आपल्या घरात नेहमी सुख, समाधान आणि आरोग्य राहावं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत राहाव्यात. पूजा करताना खरं सांगायचं तर मन थोडं शांतच होतं. रोजच्या आयुष्यात आपण कितीतरी गोष्टीचा विचार करत असतो. घर, मुलं, कामं, जबाबदाऱ्या, सतत काही ना काही सुरू असतं. पण देवासमोर काही वेळ शांत बसलं की मनाला थोडा निवांतपणा मिळतो. आज नागपंचमीसुद्धा असल्यामुळे नागदेवतेची पूजा करण्याची तयारी केली. नागपंचमी हा आपल्या संस्कृतीमधला खूप सुंदर सण आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करून आपण निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो. पूजा करताना मनापासून नमस्कार केला आणि देवाकडे सगळ्यांसाठी चांगलं मागितलं. आपण देवाकडे मागताना नेहमी मोठमोठ्या गोष्टी मागत असतो, पण खरं सांगायचं तर आयुष्यात सुख म्हणजे नेहमी मोठी गोष्ट नसते. घरात सगळे आनंदी असणं, आपली माणसं आपल्या जवळ असणं आणि मनाला समाधान असणं हे खूप मोठं सुख आहे. पूजा झाल्यानंतर आता घरातली पुढची तयारी सुरू केली. सण म्हटलं की फक्त पूजा नाही तर स्वयंपाकाची सुद्धा लगबग असते. आज मी मोदक केले. मोदक करताना मला नेहमी वाटतं की सणाच्या दिवशी घरात एखादा खास पदार्थ केला की त्या दिवसाची मजा अजून वाढते. मोदक बनवताना प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते. कुणाची उकडीचे मोदक असतात, कुणी तळलेले मोदक करतात, तर कुणी आपल्या सोयीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने करतात. इथे मी मोदकांसाठी आधी सारण तयार करून घेतलं. त्यासाठी खोबरं आणि गूळ घेऊन ते छान एकत्र करून घेतलं. त्यामध्ये वेलचीची पूड घातली, ड्रायफ्रूट्स घातले, थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आणि सारण तयार करून घेतलं. आता उकडीची तयारी करते. उकडीसाठी पाणी गरम करून त्यामध्ये थोडंसं तूप, थोडं दूध आणि मीठ घातलं आहे आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून छान एकजीव असं करून घेतलं. आता मोदकांची तयारी करताना सर्वात आधी ते पीठ थोडं थंड झाल्यावर व्यवस्थित असं मळून घेतलं आणि झाकून ठेवलं थोडा वेळ आणि मग छान सेट होईल त्यानंतर मग मोदक करणार आहे. आता सर्वात आधी तर मी जेवणाची सुरुवात करते. सणाच्या दिवशी पूजा आणि बाकीची तयारी करताना स्वयंपाकाची सुद्धा लगबग सुरूच असते. त्यामुळे एक काम झालं की लगेच दुसरं काम करायला लागतं. इथे मी बिरड्याची भाजी घातली आहे आज आणि त्यानंतर मग केवड्याच्या आमटीला फोडणी द्यायला घेतली आहे. लसूण मिरची घातली आहे आणि त्याच्यामध्ये जो केवडा आहे तो मिक्सरमध्ये थोडासा ओबडधोबड असा वाटून घेतला आहे आणि तो तेलामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकणार आहे गरम पाणी टाकून किती आमटी पाहिजे तेवढा मी करून घेतले आणि त्याच्यामध्ये मग चिंच, मीठ आणि थोडंसं ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे आणि हे शिजेपर्यंत असंच उकळू देणार आहे, कारण ते उतू जातं म्हणून हे ओपनच शिजवायला लागतं. तर आता जेवणसुद्धा झालं आहे माझं आणि आता परत आले मोदकांकडे.
बाजूला ठेवलेलं पीठ आता छान मऊ झालंय. त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले. प्रत्येक गोळ्याची छोटीशी अशी वाटी करून घेतली आणि त्यामध्ये केलेलं गूळ आणि खोबऱ्याचं सारण भरून घेतलं. त्यानंतर मोदकाला हळूहळू छान आकार देऊन घेतला. मोदक बनवताना थोडा वेळ लागतो, पण सणाच्या दिवशी स्वतःच्या हाताने केलेले मोदक पाहिल्यावर त्या मेहनतीचं समाधान नक्कीच मिळतं. आपल्या आयुष्यात असे सण आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवतात. कितीही बिझी लाईफ झाली तरी असे दिवस आले की आपण थोडं थांबतो, आपल्या माणसांसोबत वेळ घालवतो आणि आपल्या परंपरा जपतो. मला पर्सनली असे सणाचे दिवस खूप आवडतात, कारण या दिवशी घरातली धावपळ असली तरी मनामध्ये एक वेगळाच आनंद असतो. बघा किती छान मोदक तयार झालाय. आता मी इथे करते दुम्मड घातलेली करंजी. तर अर्धे मी मोदक बनवले आणि मग आता बाकीचे अशा करंज्या बनवणार आहे. तर त्यासुद्धा मस्त बघू शकताय किती छान अशी दुम्मड घातलेली आहे आणि दिसायलासुद्धा छान दिसतात या. बघा छान अशी करंजी तयार झाली आहे आणि हिला आमच्याकडे तर करंजी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही ठिकाणी याला दिवसासुद्धा म्हणतात. आता ह्या तयार तर झालेच सगळे लाडू बनवून, पण आता यांना वाफवायला लागेल ना. मग आता त्यासाठी ना मी हळदीची पानं आणलेत. खरं तर आहे ना, मोदकांना स्वतःचीच चव एवढी छान असते ना की त्यांना कुठच्याही पानाची गरज नसते ॲक्च्युली. पण तरीसुद्धा मी आता खूप ट्रेंड चालू आहे हळदीच्या पानांचा, म्हणून मी घेऊन आली आणि आता त्याच्यामध्ये ठेवून ते मस्त असे वाफवायला ठेवले. खाली ठेवले आणि त्याच्यानंतर वरतीसुद्धा ठेवलेत ते, म्हणजे मस्त असा वास येईल हळदीच्या पानांचा त्या मोदकांना. आता झाकण ठेवले छानपैकी आणि आता बघू शकताय मोदक मस्त असे रेडी झालेत आणि सगळीकडे हळदीच्या पानांचा आणि मोदकांचा सुवास दरवळतोय. एवढा छान सुगंध येतोय ना की लगेच खावंसं वाटतंय. पण आज आहे उपवास, त्याच्यामुळे संध्याकाळीच ते खायला मिळणार आहेत. आता सगळं झालं आहे आणि आता नैवेद्याची तयारी करायला घेतली आहे. तर आता नैवेद्य दाखवून घेते देवाला. नैवेद्य दाखवताना मनात पुन्हा एकदा देवाचे आभार मानले. आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर असा होता माझा सणाचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.